ओम शांती. आजची तारीख आहे 22 जुलै 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, आता तुम्हाला नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. हे दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. त्यामुळे जुन्या घडून गेलेल्या गोष्टींना विसरून जा. प्रश्न आहे, तुम्हा कर्मयोगी मुलांनी कोणता अभ्यास निरंतर केला पाहिजे? उत्तर, आत्ता शरीर निर्वाहासाठी देहामध्ये यावे आणि आत्ता देही अभिमानी व्हावे. देहाच्या स्मृतीशिवाय कर्म तर होऊ शकत नाही. म्हणून हा अभ्यास करायचा आहे की देह अभिमानी बनलो, कर्म केले आणि मग देही अभिमानी बना. असा अभ्यास तुम्हा मुलांव्यतिरिक्त या दुनियेमध्ये इतर कोणीही करू शकत नाही. गीत आहे, जाग सजनिया जाग, नवयुग आया की आया. ओम शांती. आत्मिक बाबा म्हणतात, गोड गोड आत्म्यांनी अथवा मधुर मधुर मुलांनी हे गाणे ऐकले. याला म्हटले जाते ज्ञानाचे गाणे. हे गाणे तर खूप सुंदर आहे. तुम्ही आत्मे आता जागे झाले आहात. ड्रामाच्या रहस्याला देखील आता तुम्ही जाणले आहे. बाबा मुलांना धीर देतात, मुलांनो, आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे, तर जुन्या गोष्टींना विसरून जा. ही वेद शास्त्रे, जी काही भक्ती मार्गाची सामग्री आहे, हे सर्व नष्ट होणार आहे. तिथे भक्ती मार्गाचा मागमूस सुद्धा उरत नाही. तिथे तर भक्तीचे फळ मिळते. बाबा येऊन भक्तांना फळ देतात. मुलांनी जाणले आहे की बाबा कसे येऊन भक्तीचे फळ देतात. ज्याने सर्वात जास्त भक्ती केली आहे त्याला जरूर जास्त फळ मिळेल. ज्ञानाचा पुरुषार्थ देखील तो जास्त करेल. तुम्ही जाणता, आपण आत्म्यांनी जास्त भक्ती केली आहे. जरूर ज्ञानामध्ये देखील ते तीव्र गतीने पुढे जातील. तेव्हा कुठे या लक्ष्मी नारायणासारखे उच्च पद प्राप्त करतील. आता ज्ञान आणि योगासाठी तुमचा पुरुषार्थ चालू आहे. देही अभिमानी होऊन राहायचे आहे आणि मग देहधारी देखील व्हायचे आहे. कर्म करत असताना बाबांची आठवण करायची आहे. देहाशिवाय तर आपण कर्म करू शकत नाही. हे तर ठीक आहे. बाबांची आठवण करायची आहे, परंतु स्वतःला आत्मा समजावे. देहाला विसरून काम होणार नाही. कर्म तर करायचेच आहे. बाबांच्या आठवणीमध्ये खूप मजा आहे. उठता बसता चालता फिरता बाबांची आठवण करा. परंतु तरीही पोटाला भोजन तर पाहिजे. देही अभिमानी होऊन राहायचे आहे. यावेळी तुम्हा मुलांशिवाय कोणीही देही अभिमानी नाही. भले स्वतःला आत्मा देखील समजतील, परंतु परमात्म्याचा परिचय नाहीये. भले समजतील की आपण आत्मा अविनाशी आहोत, हे शरीर विनाशी आहे, परंतु असे समजल्याने विकर्म विनाश होणार नाहीत. शरीर निर्वाहासाठी देह अभिमानामध्ये तर यायचे आहे. देहाला खाऊ देखील घालायचे आहे. देहाशिवाय तर काही करू शकत नाही. प्रत्येक जन्मामध्ये आपला शरीर निर्वाह करत आला आहात. कर्म करत असताना सुद्धा आपल्या माशूकची आठवण ठेवायची आहे. बाबा म्हणतात, कर्म करत असताना सुद्धा मी तुमचा माशूक, परमात्मा माशूकची आठवण ठेवायची आहे. तुम्ही जाणता, आता आपल्याला घरी जाण्याचा रस्ता सापडला आहे. आपल्या घरी जाऊन मग राजधानीमध्ये येऊ. बाबा नवीन घर बनवत आहेत, तर मन जरूर होईल ना की तिथे जाऊन राहावे. आता तुम्हाला रस्ता सापडला.
बाबा म्हणतात, आता तुम्हाला रस्ता सापडला आहे ज्याला इतर कोणीही जाणत नाही. कितीही यज्ञ तप इत्यादी करतात, डोके आपटत राहतात, म्हणजे डोके घासून नमस्कार करत असतात, तरीही सद्गतीला प्राप्त करू शकत नाहीत. या दुनियेमध्ये बाबा म्हणतात, या दुनियेमधून त्या दुनियेमध्ये कोणीही जाऊ शकत नाहीत. आपण आधी सनातन देवीदेवता धर्माची होतो. भारत तर स्वर्ग होता. देवीदेवता धर्म खूप सुख देणारा आहे. भारतासारखे सुख कोणालाही मिळू शकत नाही. इतर कोणत्याही धर्माचा स्वर्गामध्ये तर कोणी जाऊच शकत नाही. तुमच्यासारखे सुख इतर कोणालाही मिळू शकणार नाही. किती प्रयत्न करू, किती पैसा खर्च करू, तरीही स्वर्गामध्ये जे सुख आहे ते मिळू शकत नाही. इथे कोणाला हेल्थ असेल म्हणजे निरोगी काया असेल, तर वेल्थ म्हणजे संपत्ती नसेल, आणि कोणाला संपत्ती असेल तर निरोगी काया नसेल. ही आहेच दुःखाची दुनिया. तर आता बाबा म्हणतात की हे आत्म्यांनो, जागे व्हा. तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. किती जागरूकता आली आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमल पुष्प समान बनायचे आहे. स्वदर्शन चक्रधारी देखील तुम्ही आहात. शंख इत्यादी काही देवतांकडे नाहीये. हे ज्ञान, शंख इत्यादी तुम्हा ब्राह्मणांकडे आहे. शीख लोक शंख वाजवतात, खूप मोठा ध्वनी करतात. तुम्ही देखील हे ज्ञान बसून ऐकवता, तर मोठ्या सभेमध्ये लाऊडस्पीकर लावता. तुम्हाला आता हे ऐकवायचे आहे की मृत्यू समोर आहे. आता सर्वांना परत जायचे आहे. महाभारत लढाई देखील समोर उभी आहे. गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे की महाभारत लढाई लागली, विनाश झाला. अच्छा, मग पुढे काय झाले? पांडव देखील वितळून मेले. बाबा समजावून सांगतात की अगोदरच जर विनाश झाला तर मग भारत खंड सुद्धा रिकामा होईल. भारत तर अविनाशी खंड आहे, रिकामा काही होत नाही. तुम्ही जाणता, प्रलय तर होत नाही. बाबा अविनाशी आहेत, तर त्यांची जन्मभूमी देखील अविनाशी आहे. मुलांना आनंद झाला पाहिजे की बाबा सर्वांचे सद्गती दाता, सर्वांना सुख शांती देणारे आहेत. जे पण येतात म्हणतात की शांती पाहिजे. आत्म्याला शांतीची इतकी आठवण का येते? शांतीधाम आत्म्यांचे घर आहे ना, आणि शांती हा आत्म्याचा स्वधर्म आहे. घर कोणाला लक्षात राहणार नाही, असं होईल का? एखाद्या व्यक्तीचा परदेशामध्ये मृत्यू झाला तर त्याची डेड बॉडी आपल्या जन्मभूमीमध्ये घेऊन जाण्याची इच्छा असते. आणि हे जर सर्वांना माहीत असते की भारत हा सर्वांचे सद्गती दाता, दुःखांमधून मुक्ती देणाऱ्या शिवबाबांची जन्मभूमी आहे, तर त्यांना खूप मान सन्मान दिला असता. बाबा म्हणतात, सतयुगामध्ये आत्म्याचे ज्ञान असते की मी आत्मा आहे, मी हे शरीर सोडून दुसरा जन्म घेणार, तर याला आत्म अभिमानी म्हटले जाते. हे आहे रुहानी नॉलेज, आत्मिक ज्ञान, जे इतर कोणीही देऊ शकत नाही. आत्म्याला रुहानी बाबा येऊन ज्ञान देतात आणि दर 5000 वर्षानंतर देतात. मनुष्य तर पूर्णपणे घोर अंधारामध्ये आहेत. आता तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे. तुम्ही अज्ञान निद्रेतून जागे झाला आहात. सर्व सजनींचा साजन आहे एक बाबा. बाबा म्हणतात, मी तुम्हा आत्म्यांचा पिता देखील आहे, साजन देखील आहे, गुरूंचा गुरु देखील आहे, सुप्रीम टीचर आहे. सर्व गुरूंचा सद्गती दाता एकच सद्गुरू आहे.
म्हणतात, मुलांनो, मी सर्वांची सद्गती करतो. गतीनंतर सद्गती होते. बाबांनी समजावून सांगितले आहे, प्रत्येकाच्या आत्म्याला परत घरी जायचे आहे. आत्माच सतोप्रधान, सतो रजो तमो बनते. काही जणांचा खूप कमी पार्ट आहे. आले आणि गेले, जणू काही डासांसारखे जन्मले आणि मृत्यू झाला. असे आत्मे काही बाबांकडून वारसा घेत नाहीत. बाबांकडून वारसा घेतला जातो पवित्रता, सुख, शांतीचा. अच्छा, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची स्नेहपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना स्नेहपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आणि आम्हा मुलांचे मातपिता बापदादांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, ज्ञान आणि योग यावर व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे. ऐकताना अतिशय शांत एकाग्रचित्त होऊन बसायचे आहे. कर्मयोगी देखील बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबांनी जो घराचा मार्ग सांगितला आहे तो सर्वांना सांगायचा आहे. स्वदर्शन चक्रधारी बनण्यासोबतच ज्ञान शंख सुद्धा वाजवायचा आहे. वरदान आहे, महान आणि मेहमान या दोन स्मृतींद्वारे सर्व आकर्षणांपासून मुक्त बनणारे उपराम आणि साक्षी भव. विश्लेषण आहे, उपराम अथवा साक्षीपणाची अवस्था बनविण्याकरिता या दोन गोष्टी लक्षात राहाव्यात. एक तर मी आत्मा, महान आत्मा आहे, आणि दुसरे, मी आत्मा आता या जुन्या सृष्टीवर अथवा या जुन्या शरीरामध्ये मेहमान म्हणजे पाहुणा आहे. या स्मृतीमध्ये राहिल्याने सर्व कमजोरी अथवा आसक्तीची आकर्षणे स्वतःच आणि सहजच नाहीशी होतील. महान समजल्याने साधारण कर्म अथवा साधारण संकल्प जे संस्कारांच्या वश चालतात ते परिवर्तित होतील. महान आणि मेहमान समजून चालल्याने महिमा योग्य देखील बनाल. आजचा सुविचार आहे, सर्वांच्या शुभ भावना आणि सहयोगाच्या थेंबाने मोठे कार्य देखील सोपे होते. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली मनाची निशाणी आहे सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचणे. जेव्हा की मनाला उडणे आले, प्रॅक्टिस झाली, तर सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचू शकते. आता साकार वतनमध्ये आणि आता परमधाममध्ये सेकंदाची गती आहे. आता याच अभ्यासाला वाढवा तर आठवण शक्तिशाली बनेल. ओम शांती.